नमस्कार, माझं नाव ओंकार सुनील मोहिते। आज मी असा विषय मांडणार आहे, अशा महापुरुषाच्या बद्दल विषय मांडणार आहे ज्या माणसाच्या नावावरून नुसतं राजकारण होतं आणि त्यांचं नाव खराब केलं जातं आणि काही लोक त्यांना एका विशिष्ट जातीमध्ये बघतात, पण त्या माणसाने कधी जात बघितली नाही। पण काय मूर्ख नालायक लोक आहेत, ते ब्राह्मण आहेत म्हणून ते किती चुकीचे आहेत असं त्यांना म्हटलं जातं। त्या महापुरुषाचं, त्या व्यक्तीचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर। होय, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कधीही जातीभेद केला नाही। आत्ताच मी थोडा त्यांच्याबद्दल अभ्यास केलाय, त्यामध्ये मला कुठेही त्यांनी जातीभेद केलाय असं वाटलं नाही। सावरकरांचं म्हणणं आहे, जातीभेद न करता आपण हिंदू म्हणून जगलं पाहिजे आणि हिंदू राष्ट्र टिकवलं पाहिजे। जातीभेद बंद व्हावं म्हणून सावरकरांनी अनेक कार्य केलेत। म्हणजे सावरकरांनी ज्या मंदिरात विशिष्ट जातीला प्रवेश होत नव्हता त्या ठिकाणी प्रवेश करून दिलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये एक मंदिर सुद्धा बांधलंय, पतित पावन मंदिर आहे। तर ते सर्व जातीच्या लोकांनी तिथं जावं म्हणून ते मंदिर बांधले। तेव्हा सावरकरांचे विचार होते, जर जातीभेद संपवायचा असेल तर जातीभेदाच्या 7 बेड्या तोडल्या पाहिजेत। पहिलं, वेदोक्त बंदी, म्हणजे सर्व हिंदू जातीच्या लोकांना सर्व हिंदू ग्रंथांवर समान हक्क पाहिजे। दुसरं, व्यवसाय बंदी, प्रत्येक जातीच्या व्यक्तीने त्याला जो व्यवसाय आवडतो त्याने तो व्यवसाय केला पाहिजे। जो भट कामाची परीक्षा देईल तो भट बनेल, जो भंगी कामाची परीक्षा देईल तो भंगी बनेल। सावरकर म्हणतात की व्यवसाय किंवा काम सोपवायचं असेल तर त्याची जात न बघता त्याच्या गुणवत्तेवर, तो जो काय कष्ट करतोय ते पाहून त्याला ते काम किंवा व्यवसाय सोपवला पाहिजे। तिसरं, स्पर्शबंदी, त्या काळी अनेक लोक जात बघून स्पर्श करत नव्हते किंवा त्या जातीच्या लोकांना मंदिरात येऊन देत नव्हते। पण सावरकर म्हणतात, एखाद्याला आजार झाला असेल, आरोग्याचा प्रॉब्लेम असेल तर त्याला शिवू नका, हे म्हणणं बरोबर आहे, पण तो विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याला शिवायचं नाही, त्याला मंदिरात येऊन द्यायचं नाही, हे चुकीचं आहे। चौथं, सिंधू बंदी, जे हिंदू बाहेरच्या देशात गेले आहेत त्यांनी आपल्या भारत देशाला, आपल्या हिंदू संस्कृतीला विसरता कामा नये। सर्वप्रथम आपला देश आणि आपली हिंदू संस्कृती, आणि आपणही जे हिंदू बाहेरच्या देशात गेले आहेत त्यांच्याशी संबंध ठेवला पाहिजे। जर आपण त्यांच्याशी संबंध ठेवला नाही तर ते आपली हिंदू संस्कृती, आपल्या भारत देशाला विसरून जातील आणि ज्या देशात स्थानिक आहेत त्या देशाचे बनतील। पाचवं, शुद्धीबंदी, त्या काळात अनेक लोक जाती भेदाला कंटाळून दुसऱ्या धर्मात जात होते। सावरकर म्हणतात, असंच जर चालत राहिलं तर आपल्या हिंदू धर्मातील लोक कमी होतील आणि दुसऱ्या धर्मातली लोक मोठे होतील, त्यांची संख्या वाढेल आणि ते स्वतःचं राष्ट्र निर्माण करतील। त्यामुळे जे हिंदू दुसऱ्या धर्मात गेलेले आहेत त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणा आणि त्यांचं शुद्धीकरण करा। सहावं, रोटीबंदी, सावरकर म्हणतात की सर्व जातीच्या लोकांनी एकत्र जेवायला पाहिजे, तो दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्याचा तिरस्कार नाही केला पाहिजे। सावरकरांनी सुद्धा सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून स्वतः जेवायला बसले होते। सातवं, बेटीबंदी, मुलाची किंवा मुलीची जात न बघता त्यांचे गुण, त्यांचे संस्कार पाहून त्यांचं लग्न लावून द्या। आणि सावरकर हेही म्हणतात की हिंदू हिंदूतच लग्न झालं पाहिजे, दुसऱ्या धर्माच्यात लग्न नाही झालं पाहिजे, आणि जर करायचं असेल तर दुसऱ्या धर्मातल्या लोकांना हिंदूत आणा आणि मग लग्न करा। कारण सावरकरांच्या म्हणण्यानुसार मानव धर्म हाच हिंदू धर्म आहे। हे सगळे सावरकरांचे विचार पाहून मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त हिंदू संस्कृती आणि हिंदू राष्ट्र टिकून राहावं म्हणून लढत होते, म्हणून जगत होते। जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र।